हरिओम. आज आपण बघणार आहोत त्राटक ही शुद्धिक्रिया. शुद्धिक्रियेमध्ये पचन मार्गाची, श्वसन संस्थेची, संपूर्ण शरीराची शुद्धिक्रिया आपल्याला सांगितलेली आहे. तशीच आपल्याला नेत्रमार्गाची शुद्धिक्रिया सुद्धा सांगितलेली आहे. त्राटक ही नेत्रमार्गाच्या शुद्धीसाठी केली जाणारी एक क्रिया आहे. परंतु त्राटक फक्त नेत्रमार्गाची शुद्धी करत नाही, तर ती मनाची सुद्धा शुद्धी करणारी क्रिया आहे. आज आपण बघणार आहोत ज्योतित्राटक कसं करायचं आहे ते आपण बघणार आहोत. ज्योतित्राटकासाठी तुम्हाला आवश्यक आहे एक निरांजन, समई किंवा दिवा ज्याच्यामध्ये तेल किंवा तुपाची ज्योत असावी. मेणबत्ती शक्यतो वापरू नये. त्यानंतर ती ज्योत स्थिर राहावी यासाठी तुमच्या खोलीमध्ये बाजूला वारा येत असेल तर खिडक्या, दरवाजे बंद करून घ्यायचे आहेत. ज्योत स्थिर राहण्यासाठी वारा नको आहे. त्यानंतर आजूबाजूला खूप प्रकाश असेल तर लाईट्स पण बंद करून घ्यायचे आहेत. खूप प्रखर लाईटमध्ये आपण हा अभ्यास करू शकत नाही. त्यासाठी लाईट पण बाजूच्या बंद असणं गरजेचं आहे. आणि बाजूला शांतता, मन एकाग्र राहण्यासाठी शक्यतो एका शांत ठिकाणी ही क्रिया करायची आहे. ही क्रिया करताना खूप अंधार नको आहे, खूप वारा नको आहे, खूप हालचाल नको आहे. अशा स्थितीमध्ये आपण ही क्रिया करण्यासाठी बसणार आहोत. कोणत्याही एका आसनामध्ये बसायचं आहे. सुखासन ह्या आसनामध्ये तुम्ही बसून घ्या. ज्यांना मांडी घालून बसता येत नाही त्यांनी खुर्चीवरती बसून सुद्धा ही क्रिया केली तर चालू शकते. त्यासाठी आसन हे महत्त्वाचं आत्ता नाही आहे, तर तुम्ही स्थिर बसणं ही गोष्ट महत्त्वाची आहे. तुमच्या बसण्याच्या स्थितीपासून 3 ते 4 फूट लांबपर्यंत अंतर ठेवून ती ज्योत ठेवायची आहे. त्यानंतर ज्योत किंवा निरांजन ठेवताना ती ज्योत आहे ती तुमच्या बरोबर डोळ्याच्या समोर आली पाहिजे. म्हणजे त्यासाठी मान तुम्हाला खाली करावी लागणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे. मान जास्त वर घ्यावी लागणार नाही ह्याची पण काळजी घ्यायची आहे. तुमच्यापासून 3 ते 4 फूट लांब आणि नजरेच्या बरोबर समोर अशा रीतीने ज्योत तुम्ही स्थिर करून घेतल्यानंतर अभ्यासाला सुरुवात करायची आहे. आता प्रसन्न मनाने अलगद बाजूनी नजर आणून त्या ज्योतीवरती नजर स्थिर करायची आहे. एकटक पापणी अजिबात हलू न देता एकटक त्या ज्योतीकडे पाहत राहायचं आहे. सुरुवातीला डोळ्यांना जळजळ होईल, डोळ्यातून पाणी येईल, पापणी मिठावी असे वाटेल, तरीसुद्धा सोशिकतेने अभ्यास सुरूच ठेवायचा आहे. सुरुवातीला फार काळ तुम्ही त्या ज्योतीकडे बघू शकणार नाही. हळूहळू सराव झाल्यानंतर तुम्ही त्या ज्योतीकडे व्यवस्थितरित्या बघू शकाल. पहिल्यांदा सुरुवातीला तसं वाटलं तर डोळे अलगद बंद करायचे आहेत. डोळ्यावरती थोडेसे पाण्याचे हापके द्यायचे आहेत आणि पुन्हा ज्योतीकडे बघण्याचा सराव करायचा आहे. एका वेळी तुम्ही याची 1 किंवा जास्तीत जास्त 2च वेळा ह्याची आवर्तनं करायची आहे. एका दिवसामध्ये तेवढंच तुम्ही करायचं आहे. सुरुवातीला हा कालावधी तुमचा फार कमी राहील. नंतर हळूहळू याचा कालावधी वाढत जाऊन तुम्ही त्या ज्योतीकडे स्थिरपणे बघू शकाल. डोळ्यातून पाणी यायला लागलं किंवा डोळ्यांना जळजळ व्हायला लागली डोळे, तर अशावेळी डोळे चोळायचे नाही आहेत. अलगद थंड पाण्याचे अलगद हक्कारे थोडेसे डोळ्यावरती द्यायचे आहेत किंवा गुलाब पाण्याच्या पट्ट्या ठेवायच्या आहेत. अशा रीतीने त्राटकाचा अभ्यास करताना आपल्याला काळजी घेऊन त्याचा अभ्यास करायचा आहे. एका वेळी करताना 1 आवर्तन केलं सुरुवातीला तरी चालणार आहे. तेवढंच आवर्तन बास होतं आणि त्याचा कालावधीसुद्धा सुरुवातीला 1 मिनिट राहिला तरी ठीक आहे. हळूहळू हा कालावधी वाढत जातो आणि 1 आवर्तन आपल्यासाठी पुरेसं होतं. तर अशा रीतीने त्राटक ही शुद्धी क्रिया करायची आहे. त्राटक केल्यानंतर आम्हाला लाभ काय होणार आहे, तर सर्वात प्रथम होणारा लाभ आहे तर तुमचा नेत्ररोग असतील तर ते दूर व्हायला मदत होणार आहे. आत्ताच आपला स्क्रीन टाईम खूप वाढलेला आहे. आपण सातत्याने आपला मोबाईल, TV, कॉम्प्युटर ह्या गोष्टींच्याकडे आपण बघत असतो. त्यामुळे डोळ्यांवरती खूप ताण आहे. तर तो डोळ्यांवरचा ताण कमी व्हायला आपल्याला मदत होणार आहे.
सामान्य कोणते जे नेत्रविकार आहेत ते कमी व्हायला निश्चित पद्धतीने ह्याच्यामध्ये मदत होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला बल, ओज, तेज याची वृद्धी वाढण्यासाठी मदत होते. शारीरिक मानसिक लाभ होतात. स्मरणशक्ती वाढण्यासाठी याचा उपयोग होतो. जीवनातील अनेक महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्यासाठी सुद्धा त्राटक ह्या शुद्धिक्रियेचा आपल्याला उपयोग होतो. आणि सर्वात महत्त्वाचं आहे, कुंडलिनी जागृतीसाठी हे एक समर्थ माध्यम आहे. आध्यात्मिक शक्तीचा विकास होतो आणि एकाग्रतेच्या शक्तीचा विकास होऊन स्मरणशक्ती वाढण्यासाठी खूप उपयुक्त अशी त्राटक ही शुद्धिक्रिया आहे. आत्ता आपल्याला कुंडलिनी जागृती वगैरे ह्या गोष्टींच्याकडे जायचं नसेल तरी नेत्ररोग बरे होण्यासाठी, मन एकाग्र होण्यासाठी, मनाला शांती मिळण्यासाठी, स्मरणशक्ती वाढण्यासाठी म्हणून ज्योतित्राटक ह्या क्रियेचा अभ्यास करायचा आहे. तुम्ही एकटक ज्योतीकडे बघितल्यानंतर पुन्हा अलगद डोळे बंद करून घ्यायचे आहेत आणि एक डोळे बंद केल्यानंतर सुद्धा त्या ज्योतीचा आपल्याला जाणीव होते. एक टिपका आपल्याला दिसत असतो, त्यालाच अंतर्त्राटक असं म्हटलं जातं. त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करायचा आहे. पूर्ण त्राटक ही शुद्धिक्रिया पूर्ण झाल्यानंतर थोडंसं कोणत्याही एका ध्यानात्मक आसनामध्ये बसलेला आहात, संत श्वसन करायचं आहे आणि अलगद डोळे उघडायचे आहेत. डोळ्यांवरती थंड पाण्याचे थोडेसे हबकारे द्यायचे आहेत जळजळ वाटली तर, आणि उठून पुन्हा तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात करू शकता. अशा पद्धतीने त्राटक ह्या शुद्धिक्रियेचा अभ्यास करायचा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. हरिओम.